लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटनांचा आणि कार्यक्रमांचा धडाका लावलाय। अशा वेळी विरोधकांचं मात्र एकत्र कसं यायचं यावरचं चर्चेचं गुऱ्हाळ काही संपत नाहीये। मोदींच्या बलाढ्य सत्तेला आव्हान देण्यासाठी जी आक्रमकता आणि एकजूट दिसायला हवी ती विरोधकांमध्ये दिसत नाहीये। परिणामी अस्वस्थता आणि पक्षात गळती सुरू झाली आहे। यावरच आहे आपला आजचा बडे मुद्दे। मंडळी नमस्कार, मी विलास बडे, तुम्ही पाहताय बडे मुद्दे। देशात लोकसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते अशी परिस्थिती आहे। या पार्श्वभूमीवर मोदींनी उद्घाटन आणि इतर कार्यक्रमांचा जणू धडाका लावलाय। मोदी की गॅरंटी म्हणत विकास कामांची उद्घाटन करत मोदी आपलं रिपोर्ट कार्ड देशातल्या जनतेला निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच देत आहेत। त्यामुळे या प्रचारात विरोधकांच्या तुलनेत मोदी 4 पावलं पुढे दिसतायत। पण विरोधकांचं आपण कसं आणि कुठल्या मुद्द्यांवर लढायचं यावरचं घोडं अडलेलं पुढे काही जात नाहीये। ज्या बैठका होत आहेत त्या 15-15 दिवसांनी होत आहेत, त्यामुळे वातावरण निर्मिती करण्यात त्यांना अपयश येत आहे। बैठक झाली तरी फक्त चर्चा होते, ठोस निर्णय काही होताना दिसत नाहीये। शनिवारी इंडिया आघाडीची ऑनलाईन बैठक झाली। या बैठकीला 28 पक्षांपैकी केवळ 10 पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली। पण अखिलेश यादव, ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरेंसारखे महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत। यावर नितीश कुमार यांनी नाराजी व्यक्त केली। मोठ्या पक्षाच्या नेत्यांनी बैठकीत सहभागी न होणं हा चांगला संकेत नाहीये। इंडिया आघाडी जमिनीवर पुढे जायला हवी आणि इंडिया आघाडीतल्या पक्षांची एकजुटता देशाला दिसायला हवी अशी भावना नितीश कुमार यांनी बोलून दाखवली। त्यानंतर इंडिया आघाडीच्या अध्यक्षाचा मुद्दा समोर आला, त्यावरून सुद्धा वाद समोर आला। नितीश कुमार इंडिया आघाडीचे अध्यक्ष होतील अशी अपेक्षा होती, पण तसं काही घडलंच नाही। कारण ममता बॅनर्जी यांची नितीश कुमार यांच्या नावाला सहमती नाहीये। त्यातच पश्चिम बंगालमध्ये काँग्रेससोबत सुरू असलेल्या जागा वाटपाच्या मुद्द्यावरून देखील ममता बॅनर्जी नाराज असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळेच कालच्या बैठकीला त्या आल्या नाहीत अशी चर्चा रंगली। हे कमी म्हणून की काय, बैठकीच्या आधी काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार तोंडसूक घेतलं। आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी इंडिया आघाडीचं जागा वाटप सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण व्हावं अशी अपेक्षा बोलून दाखवली होती खरी, पण आज तागायत जागा वाटपाचं घोडं काही पुढे जात नाहीये। त्यामुळे इच्छुक उमेदवार निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत। पुढचे काही दिवस आता राम मंदिर उद्घाटन सोहळा राजकारणाच्या केंद्रस्थानी असेल। या सगळ्यात विरोधकांना आपली स्पेस निर्माण करणं अवघड दिसतंय। राहुल गांधी आता नव्या यात्रेवर, न्याय यात्रेवर निघाले, पण ही यात्रा इंडिया आघाडीची नाही, काँग्रेसची असणार आहे। मित्र पक्षांना फक्त त्यासाठी आमंत्रित करण्यात आलंय, त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट कसा प्रश्न आहे। लोकसभेच्या कुरुक्षेत्रावर राजकीय युद्धाचा कधीही बिगुल वाजू शकतो, पण विरोधक अजून सैन्याची जमवाजमव करण्यातच मशगूल आहेत। त्यांना युद्ध जिंकण्यासाठी लवकरात लवकर युद्ध मैदानावर सज्ज राहावं लागणार आहे, कारण समोर बलाढ्य सैन्यबळ घेऊन तयारीनं त्यांचा विरोधक मैदानात उतरलाय। बडे मुद्देमध्ये आज आपण इथेच थांबतोय। धन्यवाद।